हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवलाय। डोंगर कोसळणे, भूस्खलन, नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी आणि गावोगावी पसरलेली भीती या साऱ्यांनी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत केलंय। ब्यास नदी सतत धोक्याच्या पातळीवर असून कित्येक जीव गमावले गेलेत। अशा भीषण परिस्थितीत ग्रामस्थांनी विज्ञानाच्या जोडीला आपल्या श्रद्धेचा हात धरलाय। मनालीतील प्रसिद्ध हिडिंबा माता मंदिरात अखंड पूजा अर्चा सुरू असून गावकरी दिवस रात्र देवी देवतांना जागवण्याचा प्रयत्न करतायत। ही कल्पना ऐकूनच अचंबित झाला असाल तर संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईव्ह। 1553 साली कुलूचे राजा बहादूर सिंह यांनी बांधलेले हे प्राचीन मंदिर आजही स्थानिकांसाठी केवळ धार्मिक स्थळ नसून जीवनाचा आधार मानले जाते। महाभारतातील हिडिंबा हिच्या स्मृती या मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत। हिडिंबा ही राक्षस कुळात जन्मलेली असून आपला भाऊ हिडिंबासह या परिसरात वास्तव्य करत होती अशी आख्यायिका आहे। त्यामुळे आजही कुलू मनाली भागात हिडिंबा देवीला आराध्य मानले जाते। सध्या येथे छोटी जगती म्हणून ओळखल्या जाणारा अनुष्ठान सुरू आहे। यावेळी लोक एकत्र येऊन देवदेवतांकडे आपत्तीपासून संरक्षणाची याचना करतात। देवालयांची होत असलेली छेडछाड, निसर्गाशी केलेली छेड आणि बेपर्वाई यामुळे देवी देवता रुष्ट झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे। त्यामुळे ढालपूर मैदानात सुरू असलेल्या बदलांना थांबवण्याचा इशारा देवतांच्या आदेशातून दिला गेलाय। गावकरी हा संदेश गांभीर्याने घेत पूजा करून शांती प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना करतायत। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। अशा वेळी हिडिंबा देवीच्या मंदिरात सुरू असलेली अखंड पूजा हा श्रद्धेचा आधारच नव्हे तर संकटातून मार्ग निघेल यावरील आशेचा किरण ठरलाय। हिमाचलच्या उंच डोंगर कपाऱ्यांमध्ये देवतांच्या जागरणानं दिलासा शोधणारे हे दृश्य सध्या संपूर्ण प्रदेशात चर्चेचा विषय बनले। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।